हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांच्या निबंधासह वाहतुकीच्या नियमांचा 15 दिवसांचा अभ्यास करावा लागणार। बाल न्याय मंडळाचा निर्णय मुंबई हायकोर्टाकडून कायम। मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर पुणे महापालिका ॲक्शन मोडवर। पुणे शहरातील एकूण 26 अनधिकृत पब आणि बारवर तोडक कारवाई सुरू। फक्त पुण्यातच नाही, महाराष्ट्रभर कारवाई होणार। शाळेच्या आवारातील सर्व टपऱ्या तोडणार। तरुण पिढी नासवणाऱ्यांना सोडणार नाही। ड्रग्ज प्रकरणानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। पुण्यातील कारवाईवर फडणवीसांचं बारकाईनं लक्ष। अवैध पब बारला माफी नाहीच। घटना घडल्यावरच फक्त कारवाई सुरू नका, तर अवैध बांधकामांवर वेळोवेळी कारवाई हवी। गृहमंत्री फडणवीसांचे आदेश। मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावरून पलटी मारल्यास सरकार पलटी करणार। अंतर्वली सराटीतून जरांगेंचा इशारा। महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण चालू देणार नाही। जरांगेंची ताकद अत्याचाराची, आमची ताकद संविधानाची। मांड्यात थोपटात गुणरत्न सदावर्तेंचं जरांगेंना उत्तर। भुजबळांकडून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न। भुजबळांना टांगापलटी करणार। अंतर्वली सराटीत दाखल होतात जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल। जरांगे स्क्रू ढिला झाल्यासारखं बोलतात। भुजबळ जरांगेंच्या वडिलांच्या वयाचे, त्यांचा मान सन्मान द्यायला हवा। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंसह लक्ष्मण हाकेंची टीका। पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर बँकांनी मागू नये। सिबिलची अट लावणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री आदेश। बोगस बियाणे खते विकणाऱ्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश। किती वेळा इकडून तिकडे तिकडून इकडे जायचे? शरद पवारांनी सहकार्य केलं, पण अजित पवार आज अडचणीत, त्यांना सोडून जाणार नाही। झिरवाळांकडून स्पष्ट। ना सरसकट ना एकटा, आमच्यातील कोणीही जाणार नाही। अजित पवारांवर सर्व आमदारांची श्रद्धा। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। पक्षातील इन्कमिंगसाठी सकारात्मक, मात्र सरसकट सर्वांना पक्षात घेता येणार नाही। पक्षात मदत होत असेल तर सहकाऱ्यांना विचारून निर्णय घेऊ। पक्षातील इन्कमिंगवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।